हालेलुया हालेलुया। या भावांची साक्ष आहे। हे भाऊ मे महिन्यामध्ये ते बोल खेळत असताना त्याच्या हाताला बोल लागलेला होता आणि भाऊ म्हणतात की बोल लागल्यामुळे त्याच्या हाताला गाठ तयार झाली होती। ही गाठ बरी होत नव्हती, चिरत पण नव्हती आणि ती फुटत पण नव्हती। या त्रासासाठी या भावाने शिबिरमध्ये भाग घेतला। शिबिरच्या द्वारे या भावांना प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि त्याच्या हाताला जी गाठ झालेली होती ती पूर्णपणे फुटून जखम देखील पूर्णपणे सुकून गेली। त्याचा हात देखील पूर्णपणे बरा झाला। हा भाऊ प्रभू येशूचे आभार मानतो म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। या बहिणीची साक्ष आहे। 1 महिन्यापासून या बहिणीला खूप लगीला त्रास होत होता। तसेच अंगामध्ये अस्वस्थपणा जाणवायचा, तसेच छातीमध्ये देखील खूप दुखायचं। या त्रासासाठी या बहिणीने गेल्या रविवारी इकडे सेवा करणाऱ्या ब्रदरांकडून प्रार्थना करून घेतली। या प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता ही बहीण 1 आठवडा झाला पूर्णपणे बरे, त्याला काही त्रास होत नाही आणि बहीण प्रभू येशूचे आभार मानते म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। याईंची साक्ष आहे। 1 वर्ष त्यांना जेव्हा मासिक पाळी यायची तेव्हा महिन्याला 2-2 वेळा यायची। या त्रासासाठी आईने डॉक्टरांचे उपचार केले पण त्यांच्याही त्यांना काही फरक जाणवला नाही। म्हणून या आई या केंद्रामध्ये येत राहिल्या आणि प्रार्थनेमध्ये भाग घेत राहिल्या। तसेच एका रविवारी शेवटले आशीर्वाद घेत असताना सेवा करणाऱ्या ब्रदरांकडून प्रार्थना करून घेत राहिली। त्या क्षणी आईला प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता ही आई म्हणते की त्यांना 2 महिन्याची मासिक पाळी येऊन गेली, तेव्हा त्यांना दोनदा आली नाही तर एकदाच येऊन गेली। म्हणून ही आई प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया हालेलुया। या भावांची आणि बहिणीची साक्ष आहे। हा भाऊ म्हणतो की या भावाच्या आणि बहिणीच्या लग्नाला 5 वर्ष झाले, तोपर्यंत त्यांना मूल होत नव्हतं। या त्रासासाठी या भावाने डॉक्टरांचे देखील खूप इलाज केले होते, वैद्यांचे देखील खूप इलाज केले होते, परंतु त्याच्याने पण त्यांना मूल झालेलं नव्हतं। या त्रासासाठी हा भाऊ त्याच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून 2 वर्ष अगोदर इकडे प्रार्थनेला येऊ लागला। तो प्रार्थनेमध्ये भाग घेत राहिला। हालेलुया। देवाची कृपा या भावावरती झाली आणि भाऊ म्हणतात की 6व्या वर्षी या ठिकाणी प्रार्थना येऊन त्याला 3रं वर्ष चालू आहे आणि 3ऱ्या वर्षामध्ये या भावाची देवाची दया झाली आणि परमेश्वराच्या दयेने या भावांना मूल देऊन परमेश्वराने आशीर्वादित केलं। म्हणजे हे भाऊ प्रभू येशूचे आभार मानतात। तसेच या भावांची दुसरी साक्ष आहे। या भावांच्या पत्नीला डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तेव्हा त्यांची डिलिव्हरी होत नव्हती। या त्रासासाठी या भावाने केंद्रामध्ये फोन लावून प्रार्थना करून घेतली। या प्रार्थनेच्या द्वारे या भावाच्या पत्नीला प्रभूचा स्पर्श झाला आणि या बहिणीची डिलिव्हरी पूर्णपणे नॉर्मल झाली। म्हणजे हे भाऊ आणि बहीण प्रभू येशूचे आभार मानतात म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया।